लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत. दुखावला गेलेला पार्थ आता काव्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकतो. आपलं नातं आता संपलं आहे असं म्हणत पार्थ हा त्याने काव्याला दिलेलं मंगळसूत्र काढायला सांगतो आणि त्याचे 2 तुकडे करतो. सत्य समजल्यानंतर पार्थचं हे बदललेलं रूप बघून काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. नंदिनी सुद्धा झालेल्या विश्वासघातामुळे प्रचंड दुखावली गेलेली असते आणि बॅग भरून ती हॉलमध्ये येते आणि सगळ्यांदेखत तिची साडी पेटवून देत म्हणते, ही आग माझ्या नात्याला नाही तर माझ्या विश्वासाला लागली आहे. असं म्हणत नंदिनी ही देशमुखांचं घर सोडून माहेरी जाते. पार्थ नंतर स्वतःच्या अंगावर बादलीभर पाणी घेत म्हणतो, प्रेमावर विश्वास असणारा पार्थ आजपासून मेला. काव्याला हे सगळं बघून खूप अपराधी वाटत असतं. पार्थ इकडं नंतर स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतो. मानिनी आणि रम्या त्याला दार उघड असं म्हणत असतात, पण पार्थ मात्र एकटाच खोलीमध्ये कुडत बसतो. पार्थ हा काव्याला माहेरी निघून जायला सांगतो, नाहीतर तो स्वतः घर सोडून जाईल असं तो काव्याला म्हणतो. त्यामुळे काव्याला सुद्धा तिच्या बाबांसोबत माहेरी जावं लागतं. तिथं काव्याचे बाबा तिला कधीही माफ करणार नसल्याचं तिला बोलतात. नंतर इकडं पार्थ हा रम्याला विचारतो की तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस का? मालिकेच्या पुढील भागामध्ये आता काय घडणार आहे हे बघणं रंजकदार ठरणार आहे. तर मालिकेच्या अशाच अपडेट्सकरिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.